असेल रोज रांगोळी काढायला जमत नाही, तर अशा प्रकारे चॉक रांगोळी काढून ठेवली ना तर ती व्यवस्थित राहते. ड्राय चॉकनी काढली तर ती राहत नाही. असं ओला चॉक करून मग काढायची आणि उमटल्यावरती ती बघा दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि व्यवस्थित राहते, लवकर मिटत नाही. तर बघा अशा प्रकारे ही आज मी ट्राय केली आहे. कशी वाटली तुम्हाला रांगोळी ते मला कमेंट करून कळवा. माझ्या जर रांगोळी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करून कळवा कशा वाटताय ते. तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला शेअर करा व्हिडिओ, म्हणजे त्यांना पण हेल्प होईल रांगोळी काढायला या संक्रांतीला. आता संक्रांती आहे समोर, तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा. फक्त पांढरे जरी काढले ना खूप सुंदर दिसतं दिसायला. आणि समजा संक्रांती वेळी जास्त वेळ नसतो कारण हळदी कुंकू वगैरे, तर तुम्ही हे असं ब्लॅक फरशी वगैरे असते किंवा कुठे पण तुम्हाला रांगोळी काढायची तिथे डार्क याच्यावरती अशी चॉकने काढून ठेवू शकता. तर आदल्या दिवशी वगैरे काढून ठेवली तरी ती चालेल तुम्हाला. तर कशी वाटली मला माझी ही रांगोळी तर नक्की कळवा. आवडल्या असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रांगोळी, डेली रांगोळी, बॉर्डर रांगोळी माझ्या चॅनलवरती आहे, तर चॅनलला नक्की भेट द्या. रोजच्या घाईत काढायसाठी छोट्या छोट्या रांगोळी देवासमोर वगैरे सगळ्या प्रकारच्या रांगोळी तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळतील. एकदम मोठ्या फेस्टिवल रांगोळी नाही टाकत मी, पण आता संक्रांती आहे तर अशा प्रकारे सगळीकडे याच रांगोळी काढल्या जातात, तर मी पण ट्राय केलाय. माझी ही रांगोळी कशी वाटली ते नक्की कळवा मला कमेंट करून, म्हणजे मी अशाच अजून पण रांगोळी वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. खूप साऱ्या प्रकारच्या रांगोळी तुम्हाला बघायला मिळतील. रांगोळी पावडरने काढलेल्या, फुलांच्या रांगोळी, डेली बॉर्डर रांगोळी, देवासमोर झटपट कमी वेळेत काढायसाठी रांगोळी. अशा जर रांगोळी हव्या असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करत जा. कमेंट करून कळवलं काही चुकत असेल ते पण सांगा, म्हणजे मी त्यात दुरुस्ती करेल. तुम्ही जर कमेंट करून कळवलं तर मला खूप छान वाटतंय, अजून छान छान रांगोळी काढू शकते. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक पुन्हा नवीन रांगोळी घेऊन. तर फ्रेंड्स आता संक्रांत आहे तर अशा प्रकारे रांगोळी नक्की ट्राय करा तुम्ही, सगळ्यांना खूप आवडेल. तर हे बघा अशा प्रकारे चॉकने जर काढून ठेवले ना तुम्ही तर हे मिटत पण नाही आणि तुम्ही हळदी कुंकवाच्या दिवशी वेळेवर गडबड होण्यापेक्षा आदल्या दिवशी पण आपण काढून ठेवू शकतो अशा प्रकारे. आणि जे ऑफिसला वगैरे जात असतील, रोज वेळ मिळत नाही, त्यांनी अशी चॉक रांगोळी काढून ठेवली तर ती 15 दिवस तरी मिटत नाही. जर आपण त्याच्यावरती जाणं येणं वगैरे नसेल, साईडला काढली तर अजिबात मिटत नाही. जेव्हा आपण ओल्या कापडाने याला मिटवू तेव्हाच मिटेल हे बघा. आणि जेव्हा ड्राय असते, ड्राय चॉक घेतला तर ती एवढी सुंदर दिसत नाही, म्हणून चॉकला पाण्यात डिप करायचं आणि त्याने काढायचं. ते उमटल्यावरती एवढी सुंदर वाटतंय ना बघा.
चला तर